हरिओम. आवाज बरोबर आहे. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपरट शिथिल. चेहरा शांत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करूया. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित 20 ते 25 स्ट्रोक्स द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स असे आपल्याला 20 ते 25 स्ट्रोक्स द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने. आपलं संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. कृती थांबवायची. कपालभाती नंतर येणारी श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओंकार. पहिला उच्चार करण्यासाठी एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. दुसऱ्या उच्चाराकरता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. तिसरा शेवटचा उच्चार. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. एक क्षण शांत. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः साधनं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घे डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेच्या पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजच्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या श्वास. संपूर्ण नतमस्तक लीन. उलटचा श्वास भरून घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. दोन्ही पाय समोर. दोन्ही पाय समोर. आणि आता आपल्याला दोन्ही हात सुद्धा समोर ठेवायचे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात समोर आहेत. समोर स्क्रीनकडे म्हणजे तुमच्या समोर जे काही असेल त्याच्या समोर तुमचे तळवे समोर जमिनीला समांतर न करता समोरच्या बाजूने असतील.
हा आता बरोबर बरोबर. हा. आणि आता आपल्याला एकत्रित आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण द्यायचा आहे. श्वास घेत ताण, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत ताण. पाचही बोट प्रत्येक हातापायांची स्प्रेड करायची. श्वास घेत आणि श्वास सोडत मध्यभागी रिलॅक्स. पुन्हा एकदा श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत ताण. आता इथे आपण ताण दिलाय दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये, जास्तीत जास्त ती स्प्रेड केले. आता अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट, दोन्ही हातापायांचा अंगठा आतमध्ये फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि आता मी फोल्ड कर, आता पुन्हा ओपन करा, पुन्हा ओपन करायचे, पुन्हा दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. आपण न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन करतोय, आपल्या मेंदूला थोडीशी चालना. बरोबर. आणि आता 4 बोट आधी फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा. दोन्ही हातापायांची 4ही बोट आधी फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायचं आहे. श्वास घेत घेत ओपन करा आणि पुन्हा स्प्रेड. दोन्ही हातापायांची बोट, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. घट्ट मूठ वळवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या दोन्ही पायांची पावलांची बोट जी आहेत ती बरोबर जोडून घ्यायची. पुन्हा ओपन करायचंय. थोडा वेळ हात खाली, हाताला रग लागली असेल तर थोडा वेळ हात खाली. तर पुन्हा दोन्ही हात समोर, तळवे जे आहेत ते समोर असतील, तळवे समोर. बरोबर. आणि आता आपल्याला एकत्र अँकल पासून पाऊल, मनगटापासून हाताचा पंजा आणि आपली मान एकत्रित थोडीशी मान वर, हातापायाचे तळवे जे आहेत ते आपल्या थोडेसे स्वतःकडे खेचून घ्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा थोडा वेळ हात खाली येऊ देत जर हाताला रग लागली असेल तर. आणि आता हाताच्या मुठी वळून घ्यायच्यात, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट पुन्हा समोर असतील. आणि आता आपली मान जी आहे आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा आणि रोटेशन अँकल पासून पाऊल, मनगटापासून आपले हाताची मूठ आणि आपली मान एकत्रित उजवीकडून डावीकडे सुरुवात करूया. 1 2 3. बरोबर. पुन्हा एकदा 3 वेळा झाल्यावर आपली मान पुन्हा आपली हनुवटी कॉलर बोनकडे आहे आणि आता डावीकडून उजवीकडे सुरुवात करूया. 1 2 आणि 3. 3 वेळा झाल्यावर रिपीट थांबवायची आहे. पुन्हा आता दोन्ही हात मागे जाऊ देत, दोन्ही हात मागे. आणि आता आपण पावलं आणि मानेमध्ये पुन्हा एकदा ट्राय करणार आहोत. दोन्ही हात मागे, पाठकाण आपला सरळ फिटच्या इथे आहे. बरोबर. आणि आता पावलं जमिनीच्या दिशेने जाऊ देत आणि आपली मान हनुवटीकडे जाऊ देत, आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ देत. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. श्वास घेत उजवीकडे, पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे, मध्यभागी, पावलांमध्ये आणि मानेमध्ये हालचाल. पुन्हा एकदा श्वास घेत घेत उजवीकडे, पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास घेत उजवीकडे, पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आहे. पावलं जमिनीच्या दिशेने आहेत, हनुवटी कॉलर बोनकडे आहे. आणि आता श्वास घेत डावीकडे, पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे, मध्यभागी. दोनदा दुरुस्ती करायची. श्वास घेत डावीकडे, पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास घेत डावीकडे, पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा. पावलं आणि मान सरळ समोर.
आणि आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, करणार आहोत चक्की चालन. चक्की चालन म्हणण्यापेक्षा आपण पिंगा करणार आहोत. दोन्ही दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले समोर स्क्रीनकडे, बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून द्यायचा, श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा झाल्यावर पुन्हा मदत समोर असेल. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 डावीकडून उजवीकडे, 2 3 4 आणि 5. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. 5 वेळेला प्रत्येक कृती झाल्यावर एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडत दोन्ही हात. आणि आता पावलं जॉईन करून घ्यायची, दोन्ही पावलं जॉईन करून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असेल. बटरफ्लाय करून घेऊया. थोडीशी जलद हालचाल करण्याचा प्रयत्न सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पाठकणा मान सरळ. छान. सावकाश कृती थांबवायची. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे. थोडा वेळ विश्रांती. आणि आता आपण शिकणार आहोत वृषभासन. सोपं आहे, आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही पाय जुळलेले. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डावा पाय मी फोल्ड केलं. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्यायचं आहे. डावा पाय फोल्ड करून पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याला. आणि जो उजवा पाय आपला सरळ आहे तो आपल्याला उपडी मांडी जसं आपण घालतो त्याप्रमाणे तो आपल्याला फोल्ड करायचा. जसं आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे. टाचा सीट पासून लांब असते. टाचा उजव्या पायाची जी टाच आहे ती सीट पासून लांब असेल. थोडंसं पाय जे पाऊल जे आहे ते दोन्ही पाऊल एका सरळ रेषेमध्ये येतील असा आपल्याला उजवा पाय ठेवायचा. दोन्ही हात गुडघ्यावर, डोळे बंद. आणि आता आपली जाणी संपूर्ण उजव्या पायाकडे घेऊन जा. जो आपण फोल्ड केलेला आहे तिथे त्या दांगेमध्ये गुडघ्याच्या इथे जो काही किंचितसा ताण वाटतोय त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. आणि आता डाव्या साईडला वळायचं आहे. डाव्या साईडला वळायचं. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. छान. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत सावकाश डाव्या दिशेला पुढे कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. डाव्या दिशेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. बरोबर. छान. आणि आता कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. आणि ते थोडा वेळ स्थिर थांबायचं आहे. जाणीव संपूर्णपणे श्वासाची. 1 ते 5 अंक मी सरळ आणि उलट्या क्रमाने मोजेल. आपल्याला जाणीव आपल्या श्वासाची ठेवायची आहे आणि ते अंक मोजेपर्यंत ह्या आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करताना प्रथम कपाळवरती येईल आणि श्वास घेत घेत जोडलेले हात हळूहळू कमरेतनं सरळ. बरोबर. आणि आता पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात गुडघ्यावर. जे नवीन जॉईन झाले त्यांनी बघा पायाची स्थिती. सुरुवातीला डावा पाय फोल्ड केलाय. दोन्ही पाय समोर. कोण नवीन जॉईन म्हणजे ईशान. दोन्ही पाय समोर घे, समोर जुळलेले. आणि डावा पाय फोल्ड कर. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याला लाव. फोल्ड म्हणजे समोरून फोल्ड करायचं, मागे नाही, समोरून फोल्ड कर. समोरून हे बघ. असं असं समोर. बरोबर. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याला आणि मग उजवा पाय उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करून.
हा बरोबर. थोडस पाऊल पुढे येऊ देत, पुढच्या साईडला येऊ देत, दोन्ही पावलं. हा बरोबर. बरोबर. आणि आता दोन्ही हात गुडघ्यांवर. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आपण हा. आणि हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये करू. आणि एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत डाव्या साईडने पुढे झुकायला सुरुवात करायची. जे नवीन जॉईन आता झाले त्यांच्यासाठी. बरोबर. बरोबर. छान. आणि आता उलट चाल करताना प्रथम कपाळावरती येईल आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. बरोबर. छान. दोन्ही हात गुडघ्यांवर. बरोबर. आणि आता आपण थोडंसं ट्विस्टिंग करूया. डावा जो हात आहे हा मागे असेल, आपल्या पाठकड्याच्या इथे मागे घेऊन जा डावा हात. आणि आता डाव्या दिशेने मागे वळायचं आहे. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा हात आपल्या उजव्या गुडघ्यावर आहे. मध्यभागी यायचंय. आणि आता डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात पाठकण्याच्या इथे. तर डावा हात डाव्या गुडघ्यावर न ठेवता उजव्या गुडघ्यावर ठेवा. आणि मग बघा अपेक्षित जो ट्विस्ट आहे तो मिळेल. आणि आता उजव्या साईडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. कमरेच्या इथे जो पीळ येतोय त्याकडे लक्ष. हे एक व्हेरिएशन आहे वृषभासनमधलं. सावकाश मध्यम. आणि आता प्रथम उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय. पुन्हा दोन्ही पावलं, दोन्ही पाय जुळले. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचं. त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याला लावून घ्यायचंय. आणि डावा पाय जशी आपण उकडी मांडली जातो त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील असं आपल्याला पाय आपले ऍडजस्ट करायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोडस उजव्या साईडला वळायचं आहे. डोळे बंद. आणि आपला जो डावा पाय आहे तिकडे आपलं मन, आपली जाणीव घेऊन द्यायची. जागेपासून गुडघ्यापर्यंत जो ताण येतोय आपल्या डाव्या पायाला त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता कृती करण्यावर पुढची दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. हळूहळू उजव्या साईडने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. कपाळ, जोडलेले हात जमिनीवरती. इथे थोडा वेळ थांबायचंय. जाणीव आपल्या श्वासाची. खांदे पोटाची स्नायू शिथिल. छान. आणि उलट चाल करूया. प्रथम कपाळावरती येईल आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. आणि आता थोडस ट्विस्टिंग करून घेऊया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. उजवा जो हात आहे आपला हा डाव्या गुडघ्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा. उजवा हात. आणि डावा हात मागे असेल. आणि आता मागच्या साईडने डाव्या साईडने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. जाणीव संपूर्णपणे श्वासाची. मध्यभागी यायचंय. आता डावा हात उजव्या गुडघ्यावर असेल. उजवा हात मागे असेल. आणि उजव्या साईडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. जाणीव संपूर्णपणे श्वासाची. सावकाश मध्यभागी. डावा पाय सरळ करायचा आणि मग उजवा पाय. डावा पाय सरळ करा मग उजवा पाय. आणि विश्रांती थोडा वेळ. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. आज वज्रासनामधलं भूशिरासन हे नवीन आसन दाखवणार आहे. आधी ते बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करणार आहोत. ज्यांना शक्य आहे पुढचे 1-2 मिनिटं वज्रासनात बसणं त्यांनी हरकत नाही वज्रासनात बसायला. बाकीच्यांनी विश्रांती स्थितीमध्ये बसायलाही हरकत नाही. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे कृती करायची.
जेव्हा आपण भूशिरासन करतो तेव्हा आपल्या वज्रासनामध्ये जायचे. समोर तुमच्या एक नॅपकिनची घडी ठेवा. एक नॅपकिन जवळ ठेवा तुमच्या. आज आपल्याला भूशिरासन हे नवीन आसन बघायचंय. पहिलं कसं करायचं हे आधी बघून घेऊया, मग आपण एकत्रित करू. भूशिरासनचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्याचबरोबर उच्च रक्तदाब आहे, मायग्रेनचा त्रास आहे, वर्टिगोचा त्रास आहे, त्यांनी भूशिरासन करणं टाळायचं आहे. मायग्रेशन, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास आणि वर्टिगो आणि मानेचा कुठलाही त्रास, मानेचं स्पॉन्डिलोसिस असेल किंवा कुठलाही विकार असेल, त्यांनी भूशिरासन करणं टाळायचं आहे. भूशिरासनचे फायदे असे आहेत की शीर्षासन हे जे आसन आहे, हे ज्यांना जमत नाही किंवा त्याची पूर्व अभ्यास म्हणून आपण हे भूशिरासनाचा अभ्यास करतो. त्याच्यात सगळे जे लाभ आहेत शीर्षासनाचे ते या भूशिरासनामध्ये मिळतात. रक्तप्रवाह आपल्या मेंदूच्या दिशेने होत असतो. तर हे कसं केलं जातं आधी आपण बघून घेऊया, मग एकत्रित करू. वज्रासनामध्ये यायचं. आधी बघून घ्या कसं केलं जातं ते. नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या गुडघ्यांच्या समोर ठेवायची. 3 ते 4 इंच लांब. बघा, नॅपकिनची घडी गुडघ्या समोर 3 ते 4 इंच लांब ठेवलेली आहे. त्यानंतर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची या प्रकारे. आणि ही पकड जी आहे ही नॅपकिनच्या घडीच्या मागे मागच्या साईडला ठेवायची. दोन्ही हातांची जी कोपरं आहे ती बघा थोडीशी गुडघ्याच्या जवळ आहे आणि ती पूर्णपणे जमिनीवर टेकलेली आहे. इथपर्यंत प्रत्येकाला स्थिती कळली आहे. सीटचा भाग न उचलता पुढे आपण झुकलेलो आहोत आणि आता आपली टाळूचा जो भाग आहे तो ह्या नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा. टाळूचा भाग ठीक आहे. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर ठेवलाय आणि जी हाताची पकड आहे ती थोडीशी अजून आपल्या डोक्याच्या इथे सरकवायची. म्हणजे हाताची कोपरं जी आहे ती अजून गुडघ्याच्या शेजारी येतात. ही स्थिती आपली पक्की झाली की आपल्या दोन्ही पावलांचं माउंटन करायचं. सीटचा भाग थोडासा वर उचलून घ्यायचा म्हणजे टाळू अजून त्या नॅपकिनच्या घडीवर घट्ट रोवली जाते आणि मग दोन्ही पावलांचं माउंटन करायचं. चवडे जमिनीकडे, टाचा सिलिंगच्या दिशेला आहे आणि मग त्यानंतर गुडघ्यातनं दोन्ही पाय एकत्रित सरळ करायचे. गुडघ्यातनं दोन्ही पाय एकत्रित सरळ केले आणि मग हळूहळू पावलं जी आहेत ती आपल्या डोक्याकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा जेवढं आपल्याला जमेल त्याप्रमाणे. आपल्या संपूर्ण शरीराचा काटकोन होतो, 90 अंशापर्यंतचा कोन होतो. बघा तुमच्या लक्षात येईल. आपापल्या क्षमतेने इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करायचा आहे. जाणीव पूर्णपणे श्वासाची आणि उलट चाल करताना तिथल्या तिथे गुडघे जमिनीवरती, तिथल्या तिथे गुडघे जमिनीवर टेकवायचे. जिथे टाळू जमिनीवर आहे तिथे आपलं कपाळ ठेवायचं जमिनीवरती. नॅपकिनची घडी बाजूला करून कपाळ जमिनीवर ठेवायचं. पावलांचं जे माउंटन आहे ते सोडून द्यायचं. पुन्हा पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट. सीटचा भाग पूर्णपणे टाचांवरती आणि आपली हातांची स्थिती आपल्या गुडघ्यांच्या जवळ. दोन्ही हातांची कोपरं गुडघ्यांच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. हे झालं शशांक आसन. तिथल्या तिथेच आपण शशांक आसन मध्ये जातो आणि मग सावकाश उलट. कळलंय प्रत्येकाला कसं केलंय ते? करूया एकत्रित की पुन्हा एकदा दाखवायची गरज आहे? प्रत्येकाला दिसलंय ना कसं केलंय ते? ऍडव्हान्स आसन आहे थोडस. करताना काळजी घ्यायची आहे. मानेवरती अतिरिक्त दाब येतो, त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न करा. करूया मग एकत्रित. सगळ्यांनी वज्रासनामध्ये या सुरुवातीला. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. यथाशक्ती प्रयत्न करा, ओव्हर ट्राय न करता. सुरुवातीला वज्रासनामध्ये यायचंय. एक एक दोन्ही पाय फोल्ड करायचे. आपण पर्वतासन करणार आहोत वज्रासनामधूनच, पण त्याआधी
आपला संपूर्ण आकृती बंद डोळ्यांनी तपासून पहा. आपण जे वज्रासन केलंय दोन्ही गुडघे एकमेकांना जोडलेले आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. दोन्ही हातांची बोटं जोडलेली आहेत आणि ती मांडीवर आहेत. पाठकाणा नैसर्गिक सरळ, खांदे कोपर शिथिल, चेहरा शांत. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन. आणि आता आपण करूया. त्यातून पुढे जाणारं पर्वतासन. पुन्हा एकदा व्हेरिएशन आहे वज्रासनामधलं. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घ्यायचे. बरोबर. दोन्ही हातांची कोपरं जमिनीला समांतर आणि हळूहळू जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात. हनवटी नाक कपाळ असं करत दोन्ही हात वरती डोक्याच्या दिशेने. नजर समोर एका बिंदू पुढे स्थिर करायची. छान. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. जाणीव पूर्णपणे श्वासाची. खूप छान. आणि आता एकदा उजवीकडे, मध्यभागी आणि मग डावीकडे, मध्यभागी येऊन थांबाय. छान. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत कपाळ नाक आणि हनुवटीकर हात पुन्हा छातीपाशी. दोन्ही हात खाली मांड्यांवर. छान. एकदम कंट्रोल होऊन. आपण जेवढे कंट्रोल मुवमेंट करू तशी आपली विचारांची गती सुद्धा कमी कमी होत जाते. आपला ताबा येतो आपल्या विचारांवरती, आपल्या इमोशन्स वरती. आता आपण सुरू करूया भूशिरासन. नॅपकिनची घडी घ्यायची आहे आणि ती आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची. नॅपकिनची घडी गुडघ्याच्या समोर 3 ते 4 इंच लांब असेल. आता मी आधी मला तुमचं पण बघायचं आहे त्यामुळे मी तर तुमच्याकडे बघते तुम्ही कसे व्यवस्थित करताय का. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. दोन्ही हातांची बोटं गुंफवा एकमेकांमध्ये. बरोबर. आणि ती पकड जी आहे ती नॅपकिनच्या घडीच्या पलीकडे. थोडस कमरेतनं पुढे झुकायचंय आणि नॅपकिनच्या घडीच्या पलीकडे. बरोबर बरोबर. छान. आणि आता आपली टाळूचा जो भाग आहे तो नॅपकिनच्या घडीवर ठेवा. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर. हा बरोबर. छान करताय सगळ्या. आणि आता थोडासा सीटचा भाग वर उचला. सीटचा भाग थोडा वर उचला. हा बरोबर. आणि आता पावलांचं माउंटन करा. चवडे जमिनीवर राहू दे आणि टाचा ज्या आहेत त्या सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. हा बरोबर बरोबर करताय. टाचा सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. आणि अजून थोडेसे आपले हात हवे असेल तर ऍडजस्ट करा. गुडघ्याच्या जवळ घेण्याचा हाताची कोपरं जी आहेत ती अजून थोडीशी गुडघ्याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. आणि हाताची पकड पूर्णपणे टाळूच्या जवळ आणण्याचा प्रयत्न. बरोबर. हा बरोबर. आणि आता गुडघ्यातनं दोन्ही पाय आपल्याला सरळ करायचे. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ सरळ करा. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ. जे फोल्ड आहेत ना ते आता उभं राहायचं आपल्याला गुडघ्यातनं. एकदा माझ्याकडे बघू शकता. गुडघ्यातनं आपल्याला उभं राहायचं. हा बरोबर. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे. बरोबर. आणि हळूहळू पावलं अजून थोडीशी आपल्या डोक्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करा. पावलं डोक्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय शक्यतो गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. अट्टहास नाही. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. खूप छान. इथे थोडा वेळ थांबायचंय. संपूर्ण शरीराचा काटकोनासारखा आकार दिसतो. बरोबर. आणि आता उलट चाल करताना गुडघे तिथल्या तिथे जमिनीवर टेकवा. दोन्ही गुडघे तिथल्या तिथे जमिनीवर टेकवा. बरोबर. छान. हाताची पकड जी आहे ही सोडून द्या. कपाळ जमिनीवर येऊ दे. सीटचा भाग टाचांवर दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट करा. आणि मग हळूहळू सीटचा भाग सुद्धा आपल्या टाचांवर येईल. हाताची जी कोपरं आहे ती गुडघ्याच्या जवळ येऊ दे. हाताचे पंजे चेहऱ्याच्या दिशेत असतील. इथे थोडा वेळ स्थिर थांबण्याचा प्रयत्न. आणि मग सावकाश तिथल्या तिथे कमरेतनं सरळ. थाई थालिका करताना की
पहिल्यांदाच आसन केलं असेल त्यामुळे सुरुवातीला थोडीशी घाई होते, पण आपण हळूहळू प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा करायचं आहे का? प्रत्येकाला समजलंय ना कसं केलंय ते? फक्त अंगठ्याने मला सांगा की समजलंय म्हणून. हवं असेल तर पुन्हा एकदा. ओके, ठीक आहे. थँक्यू. आणि आता एकेका पायाने वज्रासन जे आहे ते सोडून द्यायचं आहे. एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं आणि विश्रांती. मान मागे सैसर सोडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आणि करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे आणि आपले हात सुद्धा वरती असतील. हात सुद्धा वर आणि पाय सुद्धा वर. हा, बरोबर. आणि आता एकत्रित दोन्हीही हातापायांनी हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत आणि सायकलिंग करायला सुरुवात. दोन्हीही हात आणि पाय आपण सायकलिंग करतोय. बरोबर. टाचा जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. आणि आता रिव्हर्स सायकलिंग, विरुद्ध बाजूने उलट सायकलिंग करायची आहे 7 ते 8 वेळेला. छान. कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय समोर वरती 90 डिग्री आणि हात सुद्धा वर आहे आणि हळूहळू हात आणि पाय जमिनीवर. विश्रांती. दोन्ही हातांमध्ये पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि करूया द्रोणासन. आज आपल्याला द्रोणासन जे आहे ते एकत्रित आपण हाताचा आधार न घेता आपल्याला दोन्ही हात आणि पाय त्याचबरोबर आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग म्हणजे आपलं पोट, छाती आणि डोकं वर उचलून घ्यायचंय. आधी एक आवर्तन दाखवते, फक्त एका कुशीला वळून बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. एका कुशीला फक्त वळा आणि बघा. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे आणि आता आपल्याला एकत्रित दोन्हीही हात आणि पाय त्याचबरोबर आपलं डोकं आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे एकत्रित. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या मांड्यांच्या बाजूला. नजर जी आहे ही समोर दोन्ही पायांच्या अंगठ्यात. आणि इथे जाणे संपूर्णपणे श्वासाची. इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू आसन सोडताना पाठीचा एक एक मणका टेकत टेकत दोन्हीही हात आणि पाय नियंत्रित जमिनी. ठीक आहे, करूया आता एकत्रित. ज्यांना पोटाचा घेर कमी करायचा आहे, वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. आता ज्यांचं हे एकदम वर उचललं जाणार नसेल शरीर तर त्यांनी हाताच्या आधाराने हा प्रयत्न करा, जे आपण मागे बघितलेला आहे. हाताच्या आधाराने आपलं उत्तम अंग वर उचलून घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे आणि आता एकत्रित दोन्हीही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलून घेण्याचा प्रयत्न. सुरुवात करा. बरोबर, छान. नजर जी आहे ही समोर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. बरोबर, छान. वैशाली त्यांना जमलाय, रुपाली गुरव ताईंना पण जमलेला आहे. छान, बरोबर. संगीता मॅडमला पण जमलंय. ईशाचा पण प्रयत्न चालू आहे. छान. आणि मग सावकाश हळूहळू पाठीचा एक एक मणका टेकत टेकत. हा, उषाताईंचा पण त्यांनी प्रयत्न चांगलाच होता. हळूहळू जमिनी. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्यायचे. विश्रांती. आपण लगेच हे आसन सोडतोय सुरुवातीला, कारण की आपल्याला प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. जसजशी आपली प्रॅक्टिस वाढेल तस तसं आसनांमध्ये थांबण्याचा जो कालावधी आहे तो हळूहळू वाढवायचा आहे.
आणि आता आपण करूया रोलिंग. रोलिंगच्या आधाराने आपण विपरीत करणे मुद्रा बघणार आहोत, जी आपण शुक्रवारी पाहिलेली होती. तिचीच आज आपण उजळणी करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय थोडेसे वर उचलून घ्यायचे आणि ते फोल्ड करायचं. दोन्ही पायांना आपल्या हातांच्या वेळेस हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफायची आहे. आणि आता सुरुवात करूया रोलिंगसाठी. थोडेसे आपले पाय आपल्या डोक्याच्या दिशेने घ्यायचे आणि इथून कुठून बसायचे आहे. पुन्हा जमिनीला घ्यायचं आहे. असं 3 ते 4 वेळा करण्याचा प्रयत्न करा आपापल्या क्षमतेने. 3 ते 4 वेळेला आपापलं करून झालं की मग पुन्हा एकदा पाठीवर पडून थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्यायची. आणि मग आता आपलं हे शरीराचं गाठोडं एकदा उजवीकडे आणि डावीकडे गोलाकार फिरून घ्यायचं. एकदा उजवीकडे कपाळ पूर्णपणे जमिनीकडे जाऊ दे आणि मग डावीकडे. आपल्या पाठकडे मृदू मसाज मिळतात त्याकडे लक्ष. हाताची पकड कशी ठेवायची आपल्या पायावरती आणि मग एकदा उजवीकडे डावीकडे प्रत्येकी 2-2 वेळा करून झाल्यावर मध्यभागी येऊन थांबायचं. मध्यभागी येऊन थांबायचं. 2-2 वेळा करून झाल्यावर हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करून हवे, मग नियंत्रित जमीन. आणि आता आपण करणार आहोत विपरीत करणी मुद्रा. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आता ज्याला शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय 90 डिग्री डायरेक्ट वरती घेऊ शकतात किंवा मग रोलिंगच्या आधाराने दोन्ही पाय 90 डिग्री वरती घ्या. बरोबर. आणि आता आपला सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आहे आणि तिथे आपल्या हातांचा आधार द्यायचा आहे. हातांच्या आधाराने आपले पाय जे आहेत हे अजून सिलिंगच्या दिशेने वरती स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा. सिलिंगच्या दिशेने दोन्ही पाय सरळ करण्याचा प्रयत्न. अच्छा, ओके. नजर जी आहे ही दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. दोन्ही हातांची जी कोपरं आहेत खूप छान प्रयत्न चालू आहे. बरोबर, ईशाला चांगलं जमलंय. नजर जी आहे ही दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे असेल आणि आपल्या दोन्ही हातांचे जे तळवे आहेत त्या तळव्यांचा आधार आपण सीटच्या इथे दिलेला आहे. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स करा, खांदे शिथिल असू दे. छान. टॉपसी टर्वे आपली पोझिशन आहे. आणि उलट चाल करताना हळूहळू पाय डोक्याच्या दिशेने येऊ दे. हाताचे तळवे जे आहेत हे जमिनीवर जाऊ देत हात आधारासाठी. आणि मग पाठीचा एक मनका टेकत टेकत हळूहळू जमिनीवर. डोकं न उचलता हळूहळू जमिनीवर. खूप छान. कंट्रोल मुवमेंट आणि विश्रांती. वैशालीताई, तुम्ही बहुतेक फ्रायडेला नव्हतात ना, त्यामुळे थोडस डिफिकल्ट जाते का? फ्रायडेला तुम्ही नव्हतात ना? बरोबर. हा, म्हणून ठीक आहे. नाही, तुमचा आवाज नाही येणार कारण की म्यूट झालोय. काय करा, आता आपले पाय तुमचे डायरेक्ट वर जात नाहीयेत ना 90 डिग्री. मग आपण रोलिंगच्या आधाराने तुम्ही करू शकता. जसं आपण मगाशी रोलिंग केलं ना, बसून एकदा दाखवते. असं उठून उभं राहायचं, उठून जायचं आणि मग पाय डायरेक्ट 90 डिग्री वरती घ्यायचे. एक तर तुम्ही असं पण करू शकता. या प्रकारे आपले हात जे आहेत हे सीटच्या इथे आधारासाठी असते. आणि आसन सोडताना दोन्ही हात जे सीटच्या इथे आहेत ते जमिनीवर येतील. दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने येतील हळूहळू. आणि मग पाठीचा एक मनका टेकत टेकत डोकं न उचलता दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. आता सुरुवातीला आपल्याला हे आसन करणं कठीण जातं. मग काय करायचं, भिंतीचा आधार घ्यायचा आणि तिथे आपले पाय 90 अंशापर्यंत उभे करून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला 90 डिग्री पाय भिंतीला टेकून उभे करायचे आणि मग हळूहळू
हे आसन जे आहे ते करायला सुरुवात करायची. ठीक आहे. तसा अवकाश सगळ्यांनी बैठक स्थितीमध्ये या. एका खुर्चीला वळून आज आपल्याला सूर्यनमस्कार बनवायचे आहेत. तर एक सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवते घालून कसा करायचा आणि मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. सूर्यनमस्कार सगळ्यासाठी उपयुक्त आहे. शरीर तर आपलं फ्लेक्झिबल होतंच, त्याचबरोबर इम्युनिटी आपली वाढते, आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. त्याचबरोबर आपलं म्हणजे फायटिंग जे आपलं स्पिरिट आहे ते चांगलं होतं. त्यामुळे डेली सूर्यनमस्कार हे आपल्या साधनेमध्ये आजपासून तर आपण सुरू करणार आहोत. तर ते कसे केले जाते हे आधी बघून घ्या. ह्याच्यामध्ये एकूण 12 आसनांचा समावेश होतो. असं म्हणजे पुराण काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे की जो मनुष्य रोज सूर्यनमस्कार घालतो त्याला कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य येत नाही. तर हे दारिद्र्य पैशाच्या स्वरूपात बनवून आपल्या आरोग्याच्या संदर्भातलं आहे. अवर हेल्थ इज अवर वेल्थ हे आपल्याला सुविचार हा आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलेलो आहोत. तर हे 12 आसनं कशी करायची, त्याचा क्रम काय आहे हे आधी मी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करू. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या थोडंसं पुढे येऊन उभं राहायचं असतं आणि सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ही नेहमी गायत्री मंत्राने होते. आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहे. सुरुवातीला पहिलं आसन जे आहे ते नमस्कारासन. दोन्ही हात जे आहेत ते या प्रकारे जुळलेले आहेत. त्यानंतर 2 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, मान मागे. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे, अश्व संचलनासन. उजवा पाय मागे, त्याचा गुडघा जो आहे हा पूर्णपणे जमिनीवर टेकलेला आहे. उजव्या पावलातून माउंटन झालेलं आहे, नजर समोर आहे. हा झालं 4 अश्वसंचलनासन. 5 पर्वतासन. डावा पाय मागे, दोन्ही पायांच्या टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नाही. 5 पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. नजर जी आहे ती आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. हे झालं 5 पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. मग 6 साष्टांग नमस्कार किंवा अष्टांगासन. या स्थितीमध्ये आपल्या दोन्ही हातांचे तळवे, आपल्या चवड्याचा भाग, दोन्ही पावलांच्या चवड्याचा भाग, 2 गुडघे आणि आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग, ही शरीराची 8 अंग जमिनीवरती टेकलेली आहेत, म्हणून याला अष्टांग आसन किंवा साष्टांग नमस्कार असं म्हटलं जातं. हे झालं 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पुन्हा पर्वतासन. पायांची स्थिती न घालवता जेवढं कंट्रोल मुवमेंट करता येईल त्यावेळी करण्याचा प्रयत्न करायचा. 10 उजवा पाय पुढे, अश्व संचलनासन. डाव्या पायाचा गुडघा बघा जमिनीकडे आहे, डाव्या पावलाचं माउंटन झालेलं आहे, नजर समोर आहे. 11 हस्त पादासन. 12 10 हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार. आता हे जे आपण केलं हे एका साईडने केलं, उजवा पाय पुढे आणि मागे. मग ही स्मृती डाव्या पायाने सुद्धा. आता हा थोडासा मी जलद घालून दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे, 5 पर्वतासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन,
12 नमस्कार. सूर्यनमस्कार केल्यानंतर श्वासाची गती आपली वाढते, तर ती कमी करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी आपण करतो मुखदूक. तीही बघून घ्या कशी केली जाते. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, थोडस फोल्ड व्हायचं, दोन्ही हात गुडघ्यांवरती, नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्यायचं. आणि आपण जी फुंकर मारू त्या फुंकरीची जी हवा आहे ती आपल्या पावलापर्यंत जाईल. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. सगळ्यांनी दंड स्थितीमध्ये यायचंय. थोडस आपण वॉर्मअप करून घेऊया सूर्यनमस्काराच्या आधी. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जा. आपण ताडासन. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि आता टाचा जमिनीपासून वर. आणि आता आपल्याला थोडस पुढे मागे चवड्याच्या भागावर चालायचं. थोडस पुढे मागे, उजवीकडे डावीकडे असं थोडस आपण चालून घेतोय. चवड्यांवरती टाचा जमिनीपासून वर आहे. बरोबर, दोन्ही हात सिलिंगच्या दिशेने वरती ताणले गेलेले आहेत. छान. बरोबर, साईडवर्ड समोर असं आपल्याला थोडस चालू दे. छान. 5 ते 6 वेळा चालून झालं किंवा मध्यभागी यायचंय. टाचा पूर्णपणे जमिनीवर येऊ दे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. छान. आणि एकदा नी रोटेशन करून घेऊया आणि मग सूर्यनमस्कार सुरुवात. दोन्ही पाय जोडलेले आहेत, दोन्ही हात गुडघ्यांच्या वाटीवरती आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार नी रोटेशन करूया. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. सावकाशवर आणि मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, डोळे बंद. मनोमन उगवता सूर्य आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. उगवणारा सूर्य आणि सूर्य जो आहे किंवा सूर्य देवता जी आहे ती आपल्याला ऊर्जा देत असते. दिवसभराचं आपली जी कामं आहेत ती आपण ह्या ऊर्जेतूनच करत असतो. त्या प्राणशक्तीला, सूर्य देवतेला मनोमन वंदन. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करायला सुरुवात. आपल्या सगळ्यांना गायत्री मंत्र येतो. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात मागे वर, 3 हस्त पादासन, कमरेतनं पुढे झुकायचंय. बरोबर. 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती, उजव्या पावलाचं माउंटन. बरोबर. नजर समोर. 5 डावा पाय मागे, पर्वतासन. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा. खांदे शिथिल. आपण केले 5 पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. आणि आता 6 साष्टांग किंवा अष्टांग नमस्कार. दोन्ही हाताचे तळवे, 2 गुडघे, चवड्याचा भाग, कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. इथे पुन्हा एकदा जाणीव श्वासाची. एक श्वास इथे थांबायचा आहे. सहज श्वास धरून घ्या.
संपूर्ण श्वास घेऊन द्या आणि 7 भुजंगासन. बरोबर, छान. 8 पर्वतासन. बरोबर. नजर पुन्हा दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. बरोबर, छान. 10 डावा पाय पुढे हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. अजून एक करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेतच. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. बरोबर. 5 उजवा पाय मागे पर्वतासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. उजवा पाय पुढे. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. उपधोती करून घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, गुडघ्यातलं थोडस कमरेचं पुढे झुकायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने बराबर फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्यायचा. आणि आता अवकाश बैठक स्थितीमध्ये येऊया प्राणायामासाठी. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधे वाटणे. सूर्यनमस्कारानंतर प्राणायामाचं एखादं तरी आवर्तन करावं, जेणेकरून आपला जो श्वास आहे हा थोडासा कंट्रोल मध्ये राहतो आणि आपल्यालाही दमल्यासारखं वाटत नाही. कारण की इथे आपली फिजिकल एक्सरसाइज खूप होते सूर्यनमस्कारामध्ये. आपण कंटिन्यू ती 12 आसनं करत असतो, त्यामुळे थोडीशी फिजिकल एक्सरसाइज होते. आणि तेही थोडंसं कंट्रोल मध्ये येण्यासाठी प्राणायामाचं कुठलंही एक आवर्तन तुम्ही चंद्रभेदन, सूर्यभेदन किंवा अनुलोम विलोम प्राणायाम करू शकता. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. पाठकणा मान सरळ आहे. डोळे बंद. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्यायला सुरुवात. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक मी बोलते. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि दैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा करणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेच.
उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. एक आवर्तन झालं. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. आणि आता शेवटचं आवर्तन अनुलोम विलोम प्राणायाम. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये, डोळे बंद आहेतच. बॅलन्स साधणार असा आपण नाडी शोधन अनुलोम विलोम प्राणायाम केलेला आहे. आणि आज आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम आपल्या शरीरातलं जे तापमान आहे ते थोडंसं थंड करण्याचा किंवा तो त्या प्राणायामाने आपलं तापमान जे आहे शरीराचं ते थोडंसं थंड होतं. आता सध्या ऑक्टोबर हीट चालू आहे, त्यामुळे जर तुम्ही शीतली प्राणायामाची काही आवर्तनं केली तर आपलं मन जे आहे किंवा शरीराचं तापमान जे आहे हे थोडंसं थंड शीतल होतं. हा प्राणायाम करताना एक काळजी घ्यायची की कुठेही हवेच्या ठिकाणी किंवा धुळीच्या ठिकाणी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. आपण तोंडाने हवा आतमध्ये भरून घेत असतो, त्यामुळे धूळ, प्रदूषण अशा ठिकाणी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. मोकळ्या ठिकाणी, स्वच्छ ठिकाणी हा प्राणायाम करायचा आहे. इव्हन अगरबत्तीचा धूर सुद्धा तुम्ही हा प्राणायाम करताना करायचा नाहीये. तर हे आहेत थोडेसे कॉन्ट्राइंडिक्शन शीतली प्राणायामाचे. शीतली प्राणायाम करताना आपल्याला बघा कसं करायचं. थोडीशी पुढे येते म्हणजे तुम्हाला दिसेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आणि आपली जीभ जी आहे ही थोडीशी बाहेर आणायची आणि ती फोल्ड करायची समोरच्या बाजूने. हा, जसं आपण जिभेची पन्हाळ करायची. आपल्या पत्राची कशी पन्हाळ असते आणि त्याच्यातून त्या पागळीतून पाणी गळतं, त्याप्रमाणे आपल्याला ही जिभेची पन्हाळ करायची. दिसलीये प्रत्येकाला कशी केली ती? जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची समोरच्या बाजूने. कळलीये का कशी केली ती जिभेची पन्हाळ? दिसलीये ना? रुपाली ताई तुम्हाला नाही दिसलीये का? जीभ बाहेर घेऊन या, जीभ बाहेर घ्या पूर्णपणे. हा, आणि ती आता फोल्ड करा, समोरच्या बाजूने फोल्ड करा. बरोबर. हा, फोल्ड करायची. हा, ही झाली जिभेची पन्हाळ. आणि ह्या जिभेच्या पन्हाळीतनं आपल्याला हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. आधी एक आवर्तन मी दाखवते तुम्हाला कसं करायचं. ज्ञानमुद्रा, जिभेची पन्हाळ करायची, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची, जिभात तोंड बंद आणि नाकाने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभात तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. ठीक आहे, कळलंय प्रत्येकाला? करूया आता सुरुवात. पद्मासन, अर्ध पद्मासन, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, खांदे कोपर शिथिल, पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. आपल्या सगळ्यांना लक्षात आलेलं आहे की ही कृती कशी करायची आहे, त्यामुळे बंद डोळ्यांनी संपूर्ण समरस होण्याचा प्रयत्न शीतली प्राणायामामध्ये. सुरुवात करूया. जीभ बाहेर घेऊन यायची आणि जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या,
हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण मुखामध्ये जाणवतोय कंठापर्यंत. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने संथ रेच. दुसरं आवर्तन. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. तोंड बंद, जीभ आतमध्ये, नाकाने संथ रेच. अजून एक आवर्तन करूया. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे तोंडाच्या सहाय्याने. जिभेच्या सहाय्याने जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि आता ह्या शीतलीमुळे आपल्या संपूर्ण मुखामध्ये, कंठाच्या इथे जो थंड हवेचा स्पर्श झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि करूया भ्रामरी प्राणायामाची 3 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले आहेतच. इन्स्ट्रक्शन कडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे. बंद डोळ्यांनी पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घपूरक. दोन्ही हातांचे तळवे कानावर ठेवायचे आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात खाली, गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये. पुन्हा दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घपूरक. आता दोन्ही हातांची 4ही बोटं आपल्या डोळ्यांवर असतील. दोन्ही हातांची 4 बोटं डोळ्यांवर आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या टाळूवरती. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हाताचे तळवे टाळूवर. बरोबर. एक खोलवर दीर्घपूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर. भ्रामरीमुळे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, मनामध्ये जे सटल व्हायब्रेशन निर्माण झालेली आहेत, स्पंदन निर्माण झालेली आहे, सूक्ष्म स्पंदन, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून द्यायचं आहे आणि एका कुशीला म्हणून शवासनासाठी स्थिती घ्यायची. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. करून घेऊया क्विक रिलॅक्सेशन. शवासनाची आदर्श स्थिती प्रत्येकाला माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही हात शरीरापासून लावा. मान आपली डावीकडे उचलली. डोळे अलगद मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. देहधारणा आणि आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. नवीन आज आपण जे काही शिकलो, भूशिरासन, सूर्य नमस्कार, त्या सगळ्या आसनांचा मनोमन मागोवा घ्यायचा आहे. आणि देहधारणेने आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जाणीवपूर्वक शरीरामधला अवयव शिथिल करून घ्यायचा आहे शवासनाच्या माध्यमातून. उत्तानं शववद्भूमौ
शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रांतिकारकं. शरीर मनाला आनंद देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात करूया क्रमाक्रमाने दोन्ही पायांच्या बोटांपासून. माझ्या दोन्ही पायांची बोट तळवाटात, बोटा ते पोटऱ्या, पोटऱ्या ते गुडघा, गुडघा ते मांडी. संपूर्ण माझा डावा आणि उजवा पाय शिथिल झालेला आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोट तळहात, मळहात, मनगट ते कोपर, कोपर ते दंड आणि दंड ते खांदा. माझे दोन्ही हात शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकड्याकडे. या तीनही भागातले स्नायू, सांधे मी मनानेच शिथिल करत आहे. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ तीही अगदी शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदर, उर आणि कंठस्थ ग्रंथींकडे. या तीनही भागातले स्नायू, छातीचा पिंजरा, बरगड्या, गळ्यातले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. ओठ, हनुवटी ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, दोन लाल कान, नाक, हलगत मिटलेले डोळे, डोळ्यांच्या उघड्या पापड्या, उभय भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. देह धारणेने मी माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू मनानेच शिथिल केलेला आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. संत आणि लयबद्ध माझा श्वास सुरू आहे. मनातील विचारांची गती जशी कमी होते तशी श्वासाची गतीही संत आणि लयबद्ध होत आहे, त्याची जाणीव. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय आणि मला खूप प्रसन्न वाटतंय. प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जा प्राप्त झालेली माझी मनस्थिती. 5 मिनिटाचं श्वासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देऊन जातं आणि या ऊर्जेतूनच आपण आपली उर्वरित कामं पूर्ण करणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित अशी योग साधना नियमित करणार आहे आणि आपल्याला आपले आई वडील, गुरुजन तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आणि सावकाश श्वासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा आळस खेच द्यायचा आहे आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. शरीराला झटका न देता दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटलेले आहेत. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम
शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. श्वास घेत कमरेला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रा. नेत्र स्पर्श. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे करूया. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. मीटिंग एंड.